राज्यामधल्या शेतकऱ्यांसाठी बळीराजासाठी एक मोठी बातमी आहे। कारण ज्या पद्धतीने आपण मराठवाड्यामधला पूर बघितलेला होता त्या सगळ्या पूरग्रस्तांसाठी एक आता मोठी मदत सरकारकडून केली जाणार आहे आणि या संदर्भातली एक मोठी घोषणा अगदी काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांनी केली आहे। हिवाळी अधिवेशनाच्या आधीच म्हणजे उद्या हे अधिवेशन सुरू होणार आहे त्या आधीच जी कॅबिनेट बैठक झाली यामध्ये शेतकऱ्यांसाठी हा मोठा निर्णय घेण्यात आलाय। पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जी उर्वरित रक्कम देणं बाकी आहे त्या प्रस्तावाला सरकारने मंजुरी दिली आहे। राज्य सरकारकडून तब्बल 663 कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली। सरकारच्या या निर्णयामुळे 10,67,000 शेतकऱ्यांना याचा फायदा होईल। मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी या प्रस्तावाच्या मंजुरीवरती स्वाक्षरी केली आहे। 10,67,000 शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतील। निलेश, यामिनी आत्ताच्या घडीची ही मोठी बातमी आहे, कारण काही वेळापूर्वीच राज्याची कॅबिनेट बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये 663 कोटी रुपयांच्या रकमेला मंजुरी देण्यात आलेली आहे। अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मदतीची गरज होती आणि त्यासाठी राज्य सरकारनं तब्बल 20,128 कोटी 12 लाख रुपयांची रक्कम जाहीर केली होती। यातली जवळपास 19,463 कोटी रुपये आतापर्यंत देण्यात आलेली आहेत। काही रक्कम देणं बाकी होती, त्यातील 663 कोटी रुपयांची रक्कम जी आहे ती आता देण्यात आलेली आहे। महत्वाची बाब म्हणजे कॅबिनेट बैठक पार पडल्यानंतर बाहेर आल्या मंत्री मकरंद पाटील यांनी तत्काळ त्या प्रस्तावावर सही केली आणि या संदर्भामध्ये आता मंजुरीला मान्यता देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे लवकरच आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या संदर्भातले पैसे पडतील आणि शेतकऱ्यांना एक मोठी मदत होणार आहे। अधिवेशनाचा आज पूर्वसंध्या आहे। अधिवेशनामध्ये प्रामुख्याने हाच मुद्दा गाजणार होता, कारण शेतकऱ्यांना पुरेशी मदत दिलेली नाहीये। या संदर्भात अनेक विरोधकांकडून टीका होत होती। निलेश, मदत तर जाहीर झालेली आहे, शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही मदत नेमकी कधी पोहोचणार हे बघणं महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।